Hello, this is the My Artifact episode number 521. आजची तारीख आहे 7 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. आज दिवस बहुत माहोल गेला. ज्याप्रमाणे मी डिसाईड केलं होतं की या संडेला आपण कुठेतरी जाऊ आणि मोमेंट बनवू. सो इट रिअली वर्क्स. अँड माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारे छाप सोडून गेला हा दिवस. कारण हेच दिवस असते जे या मोमेंटला किंवा या दिवसाला कैद करून ठेवते. कारण हे एक प्रकारे रिवॉर्ड आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही केलं आहे म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही मित्रांना किती मिस केलं आहे आणि काय केलं आहे. तुम्ही पैसे तर कमवताच राहो. जेव्हा तुम्ही जॉब करता तुम्ही पैसे तर कमवताच. बट अनदर थिंग इज तुम्ही काही गोष्टी लॉस पण करता. त्या गोष्टी आहे फ्रेंड्स, फॅमिली, स्पेशली फ्रेंड्स. फॅमिली ऑलवेज स्टिक टुगेदर, बट फ्रेंड्स कधी नेहमी राहत नाही. कॉलेज संपलं तर दे आर गेटिंग गॉन अवे अँड ते आपल्याला फक्त व्हॉट्सॲप, फेसबुकवर दिसतात. रियालिटीमध्ये दिसतच नाही. तर मला तसं नाही करायचं आहे. व्हॉट्सॲप, फेसबुकवर ते टचमध्येच राहीन. पण मला वाटते ते कुठे ना कुठेतरी फिजिकल बॉडी पण आपल्यासोबत असली पाहिजे. आणि हे जे मित्र आहे हे नेहमी कुठेतरी सोबत असले पाहिजे. कारण दॅट मेक्स फ्रेंडशिप. आणि मी हा प्लॅन बनवला होता सगळेजण सोबत राहू. आणि अनफॉर्च्युनेटली हा जो दिवस आहे तो फ्रेंडशिप डे पण आहे आज. सो दॅट वॉज द रिअली नाईस मोमेंट. कारण एक फ्रेंडशिप डे प्लस मी प्लॅन बनवला. आय डोंट इवन नो विच डे इज अँड ऑकेजनली फिगर आउट इट्स friendship day and I am so feels really lucky. Nice, great, amazing. कारण फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही फ्रेंड्स सगळेजण फिरायला गेलो आणि आम्ही एक प्रकारे मोमेंट बनवला. एक प्रकारे रिझन झालं आणि त्या रिझनला अनुसरून एक दिवस पण होता. सो इट इज सो नाईस अँड सो ऑसम. आणि खरंच हे मित्र नाही का तुमच्या लाईफमध्ये बहुत इम्पॉर्टन्स फॅक्टर असतात लाईफमध्ये. वेल आता मला सांगू का फील होऊन राहिलं. आता फील का होऊन राहिलं. जसं लहानपणी नाही का एक प्रकार फील होत होतं. जसं पूर्ण हप्ता आपण स्कूलमध्ये जायचं. रविवारी काय असायचं की एक रविवारी म्हणजे वडील म्हणजे सुट्टी असायची. त्यामुळे एक्सायटेड काही ना काहीतरी आज असला पाहिजे. स्कूलमध्ये जेव्हा मी नियर अबाउट 3री, 4थी किंवा 5वी, 6वीमध्ये होतो तेव्हा जस्ट फील रिली एक्सायटेड का आज संडे आहे, काही ना काहीतरी होईल. मग वडिलांना पण सुट्टी राहील तर मग ते काही ना काहीतरी खाण्याचं, चिकन, मटन, ते तर ऑकेजनली खाण्यासाठी तर तेवढं काही स्पेशल वगैरे नव्हतं. बट त्यावेळेस इट जस्ट फील्स लाईक ओके ठीक आहे, हे पण चालू शकतं. अनदर थिंग इज संडेला आम्ही टी व्ही पाहू शकतो कारण सुट्टी राहते. तर आम्ही टी व्ही पण पाहत होतो. तेव्हा नाही का दूरदर्शनवर एक हे लागत होतं मराठी चॅनल सह्याद्री. आणि त्या सह्याद्री याच्यावर म्हणजे हे लागत होतं. सॉरी 12 वाजता एक सिरियल लागत होती ज्युनियर जी. त्याच्यानंतर काही रियालिटी शोज, काही म्हणजे रविवारी काही टी व्ही पाहायचं, मूड झालं तर टी व्ही पाहायचं. आणि संध्याकाळी नाही का एक सह्याद्रीवर एक फिल्म लागायची मराठी पिक्चर, कोणता कॉमेडी वगैरे. तो पिक्चर पाहायचा. आणि त्यावेळेस नाही का आई चिवडा बनवायची. मग सगळेजण चिवडा खायचा, कच्चा चिवडा. आणि मग त्याच्यानंतर काय असायचं 6:30 किंवा 7 वाजता, 6:30 वाजता, सॉरी 7 वाजता तर बातम्या लागे.
6:30 वाजता लॉरेन अँड हार्डी लागले. ते खूप फनी होतं, कारण ते एक मोठा आदमी असतो आणि एक बारीकसा आदमी असतो, आणि दोघं जण ज्याप्रमाणे ते एकमेकाशी वागतात, इट्स काइंड ऑफ लाईक अ फनी. लॉरेन अँड हार्डी, इट्स अ रिअली नाईस. मग 10:30 ते 7 वाजले. मग 7 वाजता कसं फील व्हायचं? 7 वाजता बातम्या लागायचे. बातम्या कसं, जसं 7 वाजता कसा नियर अबाउट 10-20 सेकंद बाकी आहे, त्याला टुक टुक, म्हणजे किती, 49, 50, 51, 52, 53, 58, 60, आणि देन त्याची ते म्युझिक टार. मग आजच्या ठळक बातम्या. आणि ते म्युझिक ऐकल्यावर झालं असं वाटायचं, राव का झालं आता गेम ओव्हर झाला. म्हणजे जे काही आहे ना संडेचा मजा, या लॉरेन हार्डीच्या आणि या म्युझिकमध्येच एंड झाला. झाला खतम. आणि मग थोडंसं डिप्रेस व्हा, आणि मग थोडंसं पढाई करा, आणि उद्यासाठी प्रिपरेशन करा. म्हणजे उद्या स्कूल आहे तर होमवर्क करा, आणि स्कूलमध्ये जा. अशा प्रकारे म्हणजे असं वाटतं का जस्ट छुट्टिया खतम और स्कूल सुरू. म्हणजे अशा प्रकारे वाटत होतं तेव्हा. तशाच प्रकारची फिलिंग आता येऊन राहिली, बिलकुल तशाच प्रकारची, सेम, काही डिफरंट नाही. म्हणजे आता कसं, ठीक आहे, आता आपण प्लॅन बनला, सगळेजण गॅदर झाले, आम्ही मुवमेंट बनवला, वी बीन सो मच फन टुगेदर, आणि आता टूरवरून आलो, आणि आता जस्ट बी क्वाइट. आता खतम. आता मग सगळेजण आपापल्या लागे, मी माझ्या जॉबच्या मागे, आणि जस्ट बीन रिअली ॲज इट इज, ॲज इट ऑलवेज. बिलकुल तशाच फील होऊन राहिलं. एक असं एक प्रकारे हे होऊन जाते, म्हणजे ज्याप्रमाणे मित्र तुमच्या लाईफमध्ये एक प्रकारे कलरफुल रंग भरतात, आणि तुमचा दिवस एवढा माहोल बनवतात, त्याप्रमाणे नंतर नाही का आपल्याला वाटते का आता कोणीच नाही राहावं, आता आता काही नाही, आता आपलं जॉब आहे, आपलं खापरखेडाला जायचं आहे, जॉब करायचा आहे. मग आपले मित्र ते पण कॉम्पिटेटिव्ह स्टडीकडे, विशालकडे काही ना काही करतात, आपल्या लाईफच्या करिअरसाठी काही ना काही स्ट्रगल करत असतात. सो दॅट दे वॉज गुड, दे वॉज आसम, डू स्टफ लाईक दॅट. सो ग्रेट, ये होतेच आहे आता का. आणि मग आपल्यापाशी असते फक्त यादे, आणि मग त्या यादेला रेकॉर्ड करण्यासाठी असते आपल्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड. या वेल, थोडं बहुत सहन करून घ्यावं लागते, कारण जोपर्यंत आपण नाही का कोणत्या निगेटिव्हपर्यंत म्हणजे जात नाही, तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्हची मजा कळत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण तिखट खात नाही, तेव्हाच आपल्याला गोड खाण्याची आवडते, आणि जेव्हा गोड खातो तेव्हा तिखट खाण्याची आठवण येते. चांगले वाईट अनुभव, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अनुभव, चांगले गोड अनुभव तुमच्या लाईफमध्ये येतच असतात, आणि त्याचमुळे एक लाईफची मिठास वाढते, एक टेस्ट वाढते, एक फ्लेवर येतो. मित्र त्या लाईफचा एक खूप मोठा इन्ग्रेडियंट आहे, आणि त्याला नेहमी इन्क्लूड केलं पाहिजे, कारण तेच तुमच्या लाईफला टेस्ट बनवतात. अदरवाईज मित्र जर नसले तर ते जस्ट बीइंग लाईक अ रिअली टेस्टलेस डिश, काही टेस्ट नाही. आणि इट जस्ट लाईक अ रिअली, ते चिनी जे वेस्टकडे राहणारे लोक आहे ना, चिनी, कोरियन किंवा जॅपनीज लोक आहे, ते कशी एकदम फिकी फिकी भाजी खातात. आपलं कसं एकदम तडकेबाज, खतरनाक. त्याच्याप्रमाणे म्हणजे कसं एक प्रकारे मित्रांशिवाय लाईफ कशी फिकी असते, बहुत फिकी, बहुत फेड, व्हाईट, ब्लॅक, बस एवढेच कलर असतात, बाकी काहीच नाही. व्हाईट तर व्हाईट, ब्लॅक तर ब्लॅक, फक्त दोनच कलर. मित्र येतात आणि तुमच्या लाईफला मिलियन्स ऑफ कलर्सनी रंगवून टाकतात राव, आणि तुम्ही फक्त पाहत राहा, आणि तुम्हाला तेव्हा त्या कलरची अनुभव येते का ते कलर काय माहोल आहे, किती अमेझिंग आहे, आणि किती ग्रेट आहे, या तेव्हा कळते तुम्हाला. सो दॅट इज द वे, दॅट इज द थिंग, दॅट इज यू हॅव टू डू दिस, राईट. इट इज सो ऑसम अँड सो अमेझिंग. आजचा दिवस कसा झाला?
आजचा दिवस स्टार्टिंग थोडीशी खराब झाली, बट एंडमध्ये बहुत मौज झाला. म्हणजे म्हणते ना, अंत भला तो सब भला. त्यामुळे स्टार्टमध्ये काय झालं, आम्ही प्लॅन ठरवला, आम्ही 9 वाजता निघायचा. सिम्बोरा डॅम इथून नियर अबाउट 93 किलोमीटर आहे. सो इट विल टेक मोर दॅन 2.5 hours. सो वी शुड प्रॉब्ली प्रिपेअर फॉर धिस, कारण या जर्नीसाठी आपल्याला थोडं लवकर निघायचं आहे. तर आम्ही म्हणला का 9 वाजता वगैरे गॅदर व्हायचं. 9 वाजता गॅदर झालं का 10 वाजेपर्यंत सगळ्यांना गॅदर करायचं आणि देन मग सगळेजण जायचं. ओके, ठीक आहे. वेळेवर वनमॅनचं झालं कॅन्सल, कारण त्याच्या कंपनीमध्ये लागला आहे शटडाऊन. एमर्जन्सीमध्ये त्याला जावं लागलं, त्यामुळे तो एक कॅन्सल झाला. अनदर थिंग, राहुल याचं माहीत नाही यार का झालं राव. याच्या गर्लफ्रेंडनी याला अलाव नाही केलं का बाबू तू जाऊ नको म्हणून. हा नाही का फालतूची रिझन सांगून राहिला आम्हाला की आईनी परमिशन नाही देऊन राहिले, घरी हे आहे ते आहे वगैरे वगैरे. हा एक कॅन्सल झाला राहुल. अनदर श्रुती डोबळे, ही पण बिमार आहे म्हणे, नाही येत म्हणे. 3 जण कॅन्सल झाले. ओके, ठीक आहे. मग मग राहिलेच कोण? विकी भाऊ पण बिमार आहे, प्रवेशचा अब्सेंट आहे, प्रवेशचा पेपर आहे. मग आम्ही राहिलोच कोण? मी, विशाल, पिंट्या, वैभव, बादल, श्रुतिका. 6 जण. 6 जण झाले. आता 6 जण होते. मग मी म्हणलं आपण ठीक आहे, श्रुती डोबळे काऊन नाही होऊन राहिली म्हणलं. ती नाही येत आहे म्हणे, तिची तब्येत खराब आहे. मी कन्व्हिन्स करतो म्हणलं. लावला तिला फोन, केला कन्व्हिन्स, रेडी झाली. 7 जण झाले. आता 7 जण झाले. आता आमच्यापाशी 3 गाड्या. 3 गाड्यामध्ये 6 जण प्रॉपरली मावतात. आज त्याच्यामध्ये श्रुती डोबळे येऊन राहिली तर आम्हाला पाहिजे अजून एक गाडी. नाही तर ट्रिपलिंग करावं लागेल, आणि ट्रिपलिंग माइट बी रिस्की. तर अनादर गाडीसाठी मग एक सिंगल सीट. तर मग एक कोणता तरी बंदा पाहिजे होता जो सोबत येईल. तर मग तो बंदा होता राहुल. त्यासोबत दुसरा कोणीच नव्हता, कारण प्रवेश तर पेपरला गेला होता. विकी भाऊला एवढं जास्त फोर्स करू शकत नाही, कारण विकी भाऊ कसे एक प्रकारे हे ठरते, थोडेसे डिफरंट ठरते. विकी भाऊ कसे सिनियर सिटीजन, यांना आपण जास्त म्हणू शकत नाही. आणि जर यांना म्हणलंही ना, ते ऑफकोर्स रेडी होऊन जातात. बट आय थिंक का विकी भाऊपेक्षा बेटर आहे राहुल जर आला असते या ट्रिपवर. तर आम्ही याला बहुत फोर्स करून राहिलो. 10:30 वाजेपासून कंटिन्यू लागून राहिलो याला, फोन करून द्यालो, शिवा देऊन राहिलो, असं म्हणून राहिलो, तसं करून राहिलो, लॉट ऑफ द थिंग्स करून राहिलो आहे. तरी हा बेटा मानायला तयारच नाही. नंतर पनू वहिनीला फोन लावला, आणि नंतर पनू वहिनीकडून परमिशन घ्यावं लागली का बेटा, पनू वहिनी प्रणालीकडून म्हणजे राहुलची गर्लफ्रेंडकडून परमिशन घ्यायला लागली का राहुलला येऊ दे बा आमच्यासोबत. आणि मग तिने परमिशन दिली. मग तेव्हा हा कुठं बंदा रेडी झाला. मग याला घेऊन आलो. तेव्हापर्यंत वाजले होते 12. म्हणजे 9 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत म्हणजे किती, 3 घंटे. 3 घंटे आम्ही नुसतं सगळ्यांना गॅदर करण्यातच गेलो. आणि त्याच्यामध्ये डोकं झालं ऑफ. एकदम असा राग, द्वेष, असं पूर्ण डोकं कसं एकदम भंबावून गेलं का. आता शिवा देऊ तर कोणाला देऊ, राहुल्याशिवाय दुसरा कोणी होतच नाही. राहुल्यामुळेच झालं होतं एवढं सारं लेट. बहुत शिवा दिला मी तर त्याला, बहुत शिवा दिला. राहुलाने शिवा दिला, वैभव, बॅडी, पिंट्या, सगळ्यांनी शिवा दिला त्याला. ठीक आहे. जायपर्यंत म्हणजे महाकाळी रोडपर्यंत बिलकुल स्टॉप, सन्नाटा, काहीच नाही. कोणी कोणासोबत बोलले नाही, काही नाही. बस गाडी काढून गुपचाप चालून राहिले. ना सेल्फी काढून राहिले, ना कोणासोबत बोलून राहिले, ना गाणं ऐकून राहिले. मी राहुल्यासोबत, मी गाडीसोबत बोलत होतो. मी म्हणलं कायले बोलून राहुल्यासोबत, गुपचाप राहतो म्हणलं. मी गुपचाप होतो, राहुलही गुपचाप होता, सगळेजण गुपचाप होते. सगळेजण चालले महाकाळीपर्यंत. कोणीच नाही बोलले. जोपर्यंत महाकाळीचा टर्न आला तोपर्यंत कोणी कोणासोबत बोलले नाही, नुसते गाडी चालवून राहिले. आणि नंतर महाकाळ जशी क्रॉस केली, आणि जसा मग त्याच्यानंतर जे रोड लागले, आणि त्याच्यानंतर जो निसर्ग लागला, इट विल बी रिअली अमेझिंग. कारण एवढा माहोल सीन होता तिथे. कारण पावसाळ्यात तर पूर्ण हिरवं हिरवं राहते ऑफकोर्स, आणि प्रत्येक गोष्ट कशी हिरवी, निळी, पिवळी दिसते. सगळे भाजे म्हणजे सगळे झाडं एकदम ताजे तवाने, आणि चांगले टेकड्या, आणि कुठेतरी पाऊस सुरू होतो त्यामुळे त्या टेकड्या कशा फेड होऊन राहिल्या होत्या. इट्स बीन रिअली ब्युटिफुल टू सी ऑल दोज थिंग. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं का आम्ही हळूहळू वरती जाऊन राहिलो आहे. त्यामुळे नाही का जे काही
म्हणजे खऱ्या म्हणतो हे दऱ्या, आणि त्याच्यानंतर म्हणजे वी जस्ट फील्स लाईक अ टॉप ऑफ द वर्ल्ड. कारण सगळं काही एकदम खाली दिसून राहिलं होतं. एखादी छोटंसं विलेज एकदम खाली दिसून राहिलं होतं. एक जाणारे येणारे रोड, तिथून चालणारे ते गाड्या वगैरे. कारण रस्ता एकदम एक प्रकारे उचांड असा होता. आणि तिथून पाहिल्यावर मग तिथून आम्ही मग तिच्यानंतर सगळेजण रिफ्रेश झाले. अँड मग का अरे गाणे लाव, सेल्फी काढ, त्याच्यानंतर मोमेंट बनला याट. जर्नी म्हणजे जायपर्यंत इथं पूर्ण जर्नीच झाली. तिथं सगळेजण जाऊ, सेल्फी काढू, लॉट ऑफ द थिंग्स करू. इट्स बीन रिअली ग्रेट, इट्स बीन रिअली नाईस. इट्स सो मच फन टू डू विथ ऑल दो स्टफ विथ फ्रेंड. आणि बहुत अमेझिंग. आणि कोणीच सिंबोरा डॅम अजूनपर्यंत बघितला नव्हता. आम्ही जस्ट गुगल मॅपनी सरळ 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 चाललो 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 चाललो. आणि ज्याप्रमाणे जी सिनरी पाहायला भेटली आम्हाला, इट्स बीन ग्रेट, इट्स बीन ऑसम. 300 रुपयाचं पेट्रोलमध्ये एवढं सारं पाहायला भेटते का? आणि एवढ्या साऱ्या मित्रांसोबत काय माहोल आहे यार. सिंबोरा डॅम म्हणजे तो जर्नी, रस्ते एवढे सपाट, एकदम चिकना चिकना रस्ता. म्हणजे जास्त मोठा नव्हता, छोटासाच रस्ता, पण चिकना रस्ता. आणि आय डोंट थिंक की तिथे त्या रस्त्याला कधी कोणी यूज पण करते. कारण एवढा चिकना रस्ता होता का बहुतच. आम्ही तिथपर्यंत ट्रॅव्हलिंग केली 93 किलोमीटर. मी तर कंटिन्युअस गाडी चालवली राव. म्हणजे इथून ते 93 किलोमीटर कंटिन्यू गाडी चालवली. आणि मग तिथे सिंबोरा डॅम, इट्स फॅस्टॅस्टिक. पावसाळ्यामध्ये नाही का, जे काही पाहायचं असेल ना, पावसाळ्यामध्ये पाहावं. आनंद सागर, सॉरी, चिखलदरा, इट्स अ नाईस प्लेस. आणि तिथे बघण्याचा लाईफ पण खूप चांगला आहे. पण तिथे पावसामध्ये नाही का, तिथे नेहमी पाऊस पडतच राहतो पडतच राहतो पडत राहतो. आज दिवस नाही का मस्त होता, फ्रेश सीझन, नाईस, एकदम सगळं काही उघड होता. आणि देन मग आम्ही सिंबोरा डॅमवर पोहोचलो. आणि इट जस्ट फील्स लाईक रिअली ड्रीम ट्रू कम्स ट्रू. कारण ज्याप्रमाणे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं का सिंबोरा डॅम अशा प्रकारे असू शकते, इट फील मोर दॅन दॅट. म्हणजे नियर अबाउट 5 दरवाजे खुले होते. आणि तलाव एवढा माहोल होता, तो आयलंड एवढा माहोल दिसून राहिला होता. आणि ते 5 दरवाजामधून जो पाणी येऊन राहिला आणि तो खाली थ्रो होऊन राहिला, त्याच्यानंतर नियर अबाउट करीब 70, 100 किंवा 200 फुटावर एक पूल होता. आणि तिथून लोक जाऊन राहिले. आणि तिथून ते सगळे वॉटर स्प्रिंकल त्यांच्या तोंडावर, ह्याच्यावर सगळे एकदम पाऊस पडलेला एक होऊन राहिला. आणि बहुत मजा येऊन राहिली तिथे. तिथे आम्ही सेल्फी काढू. हां, आता ज्यांचे वॉटरप्रूफ फोन नाही आहे ते खिशात ठेवा. बाकीचे सगळे आता मोटो जी मध्ये आहे, चलो काढा फोटो दना 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 दना. वैभ्याच्या फोनमध्ये बहुत सारे फोटो निघाले. बॅडीचा पण फोन यूज झाला, पण ही विज ऑलवेज बी केअर. त्याच्यानंतर विशालचा, माझा फोन वॉटरप्रूफ आहे बट कॅमेरा इट डझंट फील्स लाईक दॅट वे, तो मी पण त्याला काढला नाही. पण फोटो काढण्यापेक्षा नाही का तोच मोमेंट आणि ते सगळं पाऊस आणि ते धरण म्हणजे ते पाणी, ग्रेट. बहुत माहोल फील करून राहिलं होतं. इट्स अ अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. म्हणजे लाईफमध्ये जर तुम्ही डिझनीलँडमध्ये जा आणि तुम्ही सगळे काही गोष्टी करा, लास वेगसमध्ये जा, न्यूयॉर्कमध्ये जा, दारू प्या, खूप मोठ्या मोठ्या कंपनीसोबत किंवा खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत हँगआउट करा, इट्स अ अमेझिंग काइंड ऑफ फिलिंग्स. जे आपल्या स्वतःच्या मित्रांसोबत आपण जे काही मोमेंट स्पेंड करतो, जरी जे काही थोडंसं असन, बट ते कुठे ना कुठेतरी टच राहतात. त्यांची व्हॅल्यू नाही का त्या न्यूयॉर्क, लास वेगसपेक्षा पण बहुत जास्त असते, बहुत जास्त असते. आणि त्याचप्रमाणे हे मित्र एक प्रकारे ऑसमनेस ठरवतात तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे नाही का मी ऑलवेज म्हणतो का यांना कुठे कुठे स्टिक ठेवा. आता प्रत्येक दिवशी, प्रत्येक हप्त्याला आपला प्लॅन तर बनवू शकत नाही, ऑफकोर्स नॉट. तर महिन्यातून एक वेळा चलो कहीं तो चले, सबजण चले. आता हाच मोमेंट आहे. आता पहा, विशाला जॉब लागली, सगळ्यांना जॉब लागले, हार्डली 1-1.5 वर्ष. त्याच्यानंतर मग कोण कुठे येणार आहे राव? सगळेजण स्प्लिटअप झाल्यावर जस्ट बी इन युअर जॉब, बी इन युअर ड्रीम. आता ठीक आहे, माझं ड्रीम आहे, मला टार्गेट अचीव करायचं आहे, ठीक आहे ना. आता मला जोपर्यंत नाही का हे मित्र सोबत आहे तोपर्यंत ठेवू दे यार. म्हणजे जोपर्यंत हे लोक माझ्या जवळ आहे, माझ्यासोबत आहे, मला वाटतं हे माझ्यासोबत राहिले पाहिजे
यास म्हणजे जिथपर्यंत मी यांना वाचवू शकतो, जिथपर्यंत हे माझ्या टचमध्ये राहू शकते, मी तिथपर्यंत त्यांना प्रयत्न करेन. मी प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही म्हणेन, चलो किधर ही चले चलो, किधर भी चलो 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 चलो. हो नाही काही ना काही प्रॉब्लेम्स येईन, कोणाची जमन नाही जमन, डझन केअर. आपण करू, सगळ्यांना कन्व्हिन्स करू, सगळ्यांना गॅदर करू, आपण जाऊ, आपण तो मोमेंट बनवू, आपण त्या दिमागात ते काही ना काही टाकू. थोडं बहुत प्रॉब्लेम येईन पण आपण त्याला सहन करू. मेक इट डू इट. आणि हार्डली आहेच किती, 1-1.5 वर्ष सांगतो. मग 1-1.5 वर्षानंतर मग डेफिनेटली कोणीच वापस येणार नाही आहे. सगळ्यांना जॉब लागल्यानंतर नाही का कोणीच म्हणजे आता कोणाचं जमते, कोणाचं नाही जमत. आता इथे सगळेजण आहे, त्यामुळे मी इथे सगळ्यांना गॅदर करून राहिलो आहे वर्धेला. आता सांग बरं, कोणी जॉब लागल्यावर कोणी मुंबईला जाईन, पुण्याला जाईन, कोणाचं जमन, कोणाचं नाही जमन. ज्याप्रमाणे आता महिन्यातून प्लॅन होऊन राहिले, तिथे तर आता वर्षातून प्लॅन होऊन राहा. वर्षातून एक वेळ भेट म्हणजे हाऊ डिझास्टर इज इज. म्हणजे मित्रांसोबत फक्त वर्षातून एक भेट. मग या 1-1.5 वर्षानंतर काय होऊन जाईल मग सांगतो. मी असं सांगू शकतो, 1-1.5 वर्षात सगळेजणांना जॉब तर लागूनच जाईल ऑफकोर्स. आणि मग मी पण माझ्या जॉबमध्ये पण थोडं बहुत काही ना काही हे राहीन, तर मग मी पण माझ्या डेस्टिनीला क्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करेन. मग माझे नवीन गोल्स टार्गेट क्रिएट होईन, आणि या टार्गेटला क्रिएट करण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये काही ना काही ॲम्बिशन्स येईन, आणि त्याला पूर्ण करण्यासाठी मी नेहमी काही ना काही प्रयत्न करत राहीन. सो दिस इज वॉट हॅपनिंग, दिस इज जस्ट हॅपनिंग लाईक दॅट वे. 1-1.5 वर्ष त्याच्यानंतर मी माझी डेस्टिनी क्रॅकआउट करून घेईन. कुठेतरी हे मित्र माझ्या सोबत तर राहीन, बट एक कुठेतरी टचमध्ये राहीन. वर्षातून एक वेळा भेट होईन, बोलीन वगैरे, दॅट्स एंड. मग त्याच्यानंतर काय, नवीन मित्र, नवीन क्रॅक आणि नवीन टार्गेट. लाईफ अशीच असते यार. लाईफमध्ये मित्र येतात, 1-2 वर्षासाठी तुमची लाईफ कलरफुल बनून जातात, मग देन फेड अवे. मग तुम्ही स्वतःला तुमची लाईफ कलरफुल करण्यासाठी तुम्ही काही ना काही टार्गेट अचीव करतात, आणि त्या टार्गेटमध्येच तुम्हाला हळूहळू कलर दिसायला लागते. मग यू जस्ट फील लाईक दॅट वे इट इज द ओनली ऑप्शन वी हॅव. आणि देन मग आपण त्याच्यात रंगून जातो. मग कुठेतरी एक जुने मित्र येतात, मग त्याला अजून एक प्रकारे शेड देतात कलरचा, आणि इट विल फील सो गुड, सो नाईस, सो ग्रेट, इट्स ऑसम. ज्या कोणाने पण हे रिलेशनशिप बनवलं आहे फ्रेंडशिपचं, त्याला हॅट्स ऑफ यार. कारण फ्रेंडशिपमध्ये सक्ती नसते, मनाई नसते, जिद नसते. याच्यामध्ये फक्त अटेन्शन असते, किंवा एक प्रकारे सॉरी या म्हणजे काही म्हणू शकतो, या सगळ्या गोष्टी असते आणि नसते सुद्धा. या म्हणजे कसं आहे की आपण मित्रांसोबत जिद करू शकतो, राग करू शकतो, मारू शकतो, प्यार करू शकतो, प्रेम करू शकतो. या या मित्राची डेफिनेशनच एवढी माहोल आहे ना, का जोपर्यंत आपण त्या फ्रेंड्सला आपल्या लाईफमध्ये एंटर नाही करू, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही का लाईफ काय आहे. या म्हणजे काय, आपण शेअर केल्यावरच त्याचा म्हणजे फ्रेंडशिप हे कसं आहे, असं साधन आहे, अशी डिश आहे. जर तुम्ही याला शेअर कराल तर अजून टेस्ट वाढते, जर तुम्ही अजून शेअर कराल तर अजून टेस्ट वाढते. मोर अँड मोर पीपल गेटिंग पार्ट ऑफ दिस फ्रेंडशिप, दॅट फ्रेंडशिप इज बियॉन्ड टेस्ट, इट्स बीन रिअली नाईस. आणि फ्रेंडशिपचा हाच मिनिंग आहे, मोर अँड मोर पीपल गेटिंग टुगेदर, दॅट मेक्स फ्रेंडशिप सो नाईस, सो बॉन्ड. त्यांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. दॅट्स वाय फ्रेंडशिप इज रिअली नाईस. आणि ज्यांनी कोणाने पण बनवली आहे ही फ्रेंडशिप, इट्स अ ग्रेट, इट्स रिअली ग्रेट. आणि मी खूप लकी आहे. या आय जस्ट फील्स रिअली प्राऊड अँड आय जस्ट फील रिअली लकी बिकॉज आय हॅव दीज फ्रेंड्स. जरी 1-1.5 वर्ष 2 वर्ष हे सोबत आहे माझ्या, मला यांना पूर्ण तरह से युटिलाइज करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे महिन्यातून एकदा कुठे ना कुठेतरी आम्ही सोबत राहू, याचा विश्वास स्वतःमध्ये दडवून, ठीक आहे 1 दिवसात सुट्टी घेऊन आपण येऊ, आणि आपण आपल्या लाईफमध्ये ह्या कलरफुल मोमेंटला पुन्हा एकदा एन्जॉय करू.
यासाठी मी नेहमी तत्पर राहीन. या टार्गेट अचीव करणं, डेस्टिनी अचीव करणं, इट्स वन थिंग. या मित्र इट्स अनदर थिंग. मित्र एक प्रकारे रिवॉर्ड आहे, एक प्रकारे पेमेंट आहे, एक प्रकारे तुम्ही जे काम करता ना त्याचा रिवॉर्ड आहे. खुशी हे पैशाने विकत घेता येत नसते, बट फ्रेंडशिपमध्ये खुशी हा नेहमीच असते, हे जाणून घे. फ्रेंडशिपमध्ये काय आहे, जर तुम्हाला पैशामध्ये जर तुम्ही सुखी नसाल, फ्रेंडशिपमध्ये 101% तुम्ही सुखी राहतात. या 101% मी गॅरंटी देतो का तुम्ही फ्रेंडशिपमध्ये यू विल बी रिअली ऑसम पर्सन यू कुडंट इवन इमॅजिन. सो इट इज इट. आणि दॅट्स वाय फ्रेंड्स आर सो नाईस. या फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी काही 2 लाईनी म्हणूशी वाटते. कवीज बॅक. या मन में ख्याल आया, दोस्तों के बिना दिल ना आया, प्यार चुरा के ले गए थे वो दोस्त, एक दिन मैंने पकड़ा और एक दिन मैंने उस प्यार को छुआ और दूसरे दिन वो गायब हो गया. वाह 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 कवी मेरे बाप, आज तो पुरी बापरे, मी पहिल्यांदा एवढी पोएट्री करून राहिलोय. मी का म्हणलं होतं ॲक्च्युली, जैसे ही मैंने छुआ पता चला वो गायब हो गया. माहीत नाही मी का म्हणलं होतं. मी जस्ट डोक्यात आलं ते म्हणलं. राव माझं काही पाठांतर केलेलं नव्हतं आणि जस्ट बोलल्यासारखं बोललो. बट या फ्रेंडशिप डेच्या दिवशी, या तो हु इज युअर बेस्ट फेवरेट फ्रेंड? नो, दॅट्स अ रिअली टफ क्वेश्चन. या मी बेस्ट फेवरेट फ्रेंड्स, मी फ्रेंड्समध्ये कॅटेगरी नाही करत. या माझ्यासाठी जे फ्रेंड आहे, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, मी कॅटेगरी नाही करत. नो 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 नो. बेस्ट फ्रेंड कोण असू शकते लाईफमध्ये? एव्हरीवन वुड बी अ बेस्ट फ्रेंड और एव्हरीवन वुड बी अ फ्रेंड. या मी बेस्ट फ्रेंड आणि फ्रेंडमध्ये कॅटेगराईज नाही करत, कारण मित्रची जागा क्लासिफिकेशनमध्ये नसते, त्याची जागा कुठेतरीच आतमध्ये असते. एक अननोन पर्सन पण तुमची मदत करून जातो आणि त्याला तुम्ही थँक्स पण नाही म्हणू शकत. बट एक मित्र तुमची मदत करतो प्लस शिवा पण देतो आणि देन तुम्ही थँक्स पण म्हणता. जरी तो फ्रेंड असन देन ही बिकेम बेस्ट फ्रेंड. असं नाही म्हणतात का बेस्ट फ्रेंड कोण आहे कोण नाही माझ्या लाईफमध्ये. बट मला वाटते का आता जे आहे 8-9 जण आहे जे सोबत आहे, दोज आर माय बेस्ट फ्रेंड. या तुषार किटे इज ऑल्सो, तुषार, सूरज, प्रतीक इज ऑल्सो माय बेस्ट फ्रेंड. पण त्याच्यासोबत मोमेंट कधी मी खूप ट्राय केला बट इट वजंट हॅपन लाईक दॅट वे. अजून खूप सारे मित्र आहे आणि लाईफमध्ये अजून खूप सारे मित्र भेटणार आहे. त्यासाठी आपण प्रिपेअर राहा. बेस्ट फ्रेंड कोण आहे कोण नाही याच्याबद्दल विचार न करता मित्रांसोबत तो मोमेंट एन्जॉय करा राव. या कोणी म्हणतात ही इज माय BFF, बेस्ट फ्रेंड. व्हॉट इज F स्टँड फॉर? बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. कुड बी लाईक दॅट वे. सो या, बट BFF माझ्या लाईफमध्ये नाही, माझ्या लाईफमध्ये फ्रेंड आहे. या आणि इट्स 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 नाईस, इट्स रिअली ग्रेट, इट्स रिअली ग्रेट. आज अजून काय झालं, या श्रुती डोबळे माझ्या गाडीवर बसली अँड देन वी टॉक अबाउट दी आर्टिफॅक्ट एपिसोड. मी कधी आर्टिफॅक्ट एपिसोड कोणासोबत शेअर नाही केलं, बट फर्स्ट टाईम मी कोणा लेडीजसोबत, सॉरी एका पर्सनसोबत मी शेअर केला आर्टिफॅक्ट एपिसोड. श्रुती डोबळे. या आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट अ प्रायव्हसी, बट इट्स नॉट अ ट्रॉफी टू शो एव्हरीवन. मी आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रायव्हसी नाही, बट आर्टिफॅक्ट एपिसोड एक ट्रॉफी पण नाही आहे, मी असं म्हणतो. हे एक प्रकारे लाईफ आहे
आणि त्या लाईफमधला एक डॉक्युमेंटरी आहे त्या डेची. आज दिवसभरात काय झालं याचा चिठ्ठा गुठ्ठा या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते. हे एक प्रकारे प्रायव्हसी नाही आहे, पण एक प्रकारे ट्रॉफी पण नाही जे पूर्ण सांगायला पाहिजे. तिने लास्ट टाइम माझ्यापाशी जे हार्ड डिस्क होती, मी इथे नागपूरला विसरलो होतो, सॉरी वर्धेला विसरलो होतो. मग श्रुती डोबळेच्या हातून मी तिला मागवली होती. तिने चुकीने आर्टिफॅक्ट एपिसोड बघितले होते आणि तिने मला व्हॉट्सॲपवर असं काही विचारले, सॉरी यार वगैरे स्टफ लाईक, मी तुझे ते व्हिडिओ वगैरे बघितले. मी काही माइंड वगैरे केले नाही, कारण मला वाटत होतं का कोणी ना कोणी बघावं आणि त्यामुळे मला स्वतः त्याच्या मनात माझ्या व्यक्ती थोडीशी जागा थोडीशी वाढवावी असं मला वाटत होतं. तर ती म्हणे शी इज गोईंग विथ दिस लॉट ऑफ स्ट्रेस. ती आत खूप स्ट्रेसमध्ये जाऊन राहिली आहे, कारण तिचे फॅमिली सपोर्ट थोडा कमी होऊन राहिला आहे. प्लस ती एमटेक करत आहे, असाइनमेंट अप्लिकेशन्स आणि ट्रॅव्हलिंग याच्यामध्ये तिची पढाई नाही होत आहे. आणि सोबत तिचा बॉयफ्रेंड मॅटर, त्यामुळे तो पण काही ना काही करून राहिला आहे. त्यामुळे इट्स बीन कम्प्लिटली स्ट्रेस आउट. या मग मी तिला विचारलं का हे सगळे प्रॉब्लेम सांगण्यासाठी, तुला शेअर करण्यासाठी कोणता पर्सन आहे. तर मग तिने सांगितलं का महेश, पहिले महेश होता. मग देन आय वुड कुड बी तिचे फादर, कारण तिचे फादर तिला सोडून गेले आहे. तर त्यामुळे ती एक्सपेक्ट करते का तिच्या फादरकडून असं काही ना काही आधार भेटावा, बट फादर नॉट रिस्पॉन्डिंग एनिथिंग. मग आईला जर अशा गोष्टी सांगितल्या तर या सगळ्या सॅड गोष्टी, तर ती ती पण सहन करू शकत नाही या सॅडनेस गोष्टी, कारण शी विल बी हार्ट अटॅक और सम ऑफ दी वर्स्ट थिंग हॅपन्स विथ अ मॉम. तर त्यामुळे मग ती कोणासोबत सांगव, त्यामुळे नाही का ती खूप जास्त हे असते, मनातल्या मनात दडून असते. तिच्या मनात खूप काही असते सांगण्याला एक, बट असा कोणी पर्सन भेटत नाही जो सांगू शकत नाही. सेम सिच्युएशन माझ्याकडे झाली होती. ज्यावेळेस मी पहिला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये पण अशाच प्रकारे स्ट्रेस येत होते, कारण माझ्या मनात खूप काही सांगायचं होतं. मित्रांसोबत शिव्या दिल्या होत्या, आईने शिव्या दिल्या होत्या. मला सांगण्यासाठी एक पर्सन पाहिजे होता ज्याच्याकडे मी सगळं काही गोष्टी एलॉबरेट करू, सगळ्या गोष्टी सांगू. मी मी याच्यासाठी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला होता, आणि इट विल्स रिअली वर्क फॉर मी. मी आर्टिफॅक्ट एपिसोडची तारीफ आजच्या एपिसोडमध्ये नाही करणार, पण ज्याप्रमाणे याने माझी लाईफ बदलवली आहे त्याचप्रमाणे तिला फंडा सांगितला आहे का हे काम कसं करते. स्टार्टिंगपासून थोडं डिफिकल्ट जाईन का शेअर काय करायचं या एपिसोडमध्ये, बट हळूहळू आपण जसं या आर्टिफॅक्ट एपिसोडसोबत आपण फिमिलियर होऊन जातो, त्यानंतर आपल्याला नाही का एक प्रकारे टोनिंग कळते का सोबत कसं बोलायचं आर्टिफॅक्ट एपिसोडसोबत. जर आपण या साऱ्या गोष्टी आपण स्वतःसोबत बोललो, आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे इट्स अ टॉकिंग अबाउट यू अँड युसेल्फ. स्वतःसोबत बोलणे हे इट्स नाईस, कारण मी तिला म्हणलं, म्हणजे ती म्हणे का मला डिसिजन प्रॉपरली घेता येत नाही म्हणे, इट्स लॉट ऑफ थिंग. मग मी तिला सांगितलं का तुझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते कोणी सॉर्ट आउट करू शकणार नाही, नो वन. तुझे मदर नाही, तुझे फ्रेंड्स ऑफकोर्स नॉट, तुझे फादर तर कोणीच नाही. आणि जर कोणी असं करतही असेल तरी तो प्रॉपरली डिसिजन सांगू शकणार नाही, कारण जे डिसिजन असतात ना ते स्वतः जवळून येतात. तुला माहीत आहे होल सिच्युएशन काय आहे, तुला पूर्ण फंडा माहीत आहे का इथे का काम होऊन राहिलं, तिथे का काम होऊन राहिलं. लॉट ऑफ द थिंग्स तुला माहीत आहे, आणि या साऱ्या गोष्टी जर तुला माहीत आहे आणि तुलाच याच्यातून काही ना काहीतरी सोल्युशन काढायचं आहे, तर यात तुला वाटते का दुसऱ्यांची मदत हवी आहे, तर तुला काही गरज नाही दुसऱ्याची मदत. तू स्वतःसोबत बोल ना, स्वतःसोबत बोल, विचार नाही, स्वतःसोबत बोल. जे काही विचार आहे, विचार आणूच नको मनात. डोक्यात जे येते किंवा दिमागात जे येते ते सरळ तोंडावर आण आणि सांगून दे प्रॉब्लेम काय, देन सोल्युशन काय काढू शकतो, आणि या सोल्युशनचा इफेक्ट कोणावर होऊ शकतो, याच्यावर एक काही ना काहीतरी जुगाड काढ. एक प्रकारे सोल्युशन भेटते, आणि दॅट्स द रिअल प्रॉपर्टी. जर आपण स्ट्रेसमध्ये आहो तर आपण स्वतःसोबत बोलूनच आपण या गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो. जे प्रॉब्लेम आहे ते स्वतः सॉर्ट आउट करायला पाहिजे. आता काही काही गोष्टी आहे जे स्वतः सॉर्ट आउट नाही करत आहेत, जसं लाईक आता मला लायसन्स काढायचं आहे, हा की माझ्या लाईफमधला एक प्रॉब्लेम आहे. तर मला कसं सॉर्ट आउट करावं लागेल, मला आता इथे त्यांच्यासोबत बोलावं लागेल, त्या भाऊसोबत, आणि देन
ड्रायव्हिंग लायसन्ससोबत कॉन्टॅक्ट करावं लागेल. या म्हणजे मी मी का म्हणून राहिलो, कोणती गोष्ट का म्हणून राहिलो. हा, तर मी तिला मग आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल तिला आयडिया दिली आणि मला वाटते का तिने रेकॉर्ड करायला पाहिजे. कारण जर या स्ट्रेसमधून निघण्यासाठी तिला अशा प्रकारचा पर्याय पाहिजे तो या. आणि शी इज द ओनली वन. मला वाटते का ती लाईफमध्ये खूप काही गेन करू शकते, अचीव करू शकते आणि शी इज कॅपेबल ऑफ दॅट. मी जस्ट एक प्रकारे फ्रेंड आहे. कारण श्रुती डोबळेसोबत नेहमी एक प्रकारे फ्रेंडची फिलिंग येते. या मी कधी तिच्यासोबत चॅट करत नाही, व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर चॅट वगैरे करत नाही, किंवा एवढ्या इंटेन्शनली तिला फोन पण नाही करत. काम असेल ना तिला ऑफकोर्स फोन करतो. कुठे प्रॉब्लेमला कुठे जायचं असेल तर ऑफकोर्स तिला फोन करतो, ये असं कन्व्हिन्स करतो. बट ॲज अ फ्रेंड असेच असतात. कधी कधी कॉन्टॅक्टमध्ये नसतात, बट नेहमी कॉन्टॅक्टमध्ये, पण जेव्हा पण कॉन्टॅक्टमध्ये येतात खूप काही तुमच्या लाईफमध्ये अमेझिंग करून टाकतात. सो दॅट इज वाय मित्र सोबत असणे गरजेचं आहे. या तर उद्या काय नाही, उद्या एक प्रॉब्लेम झाला राव. मी त्या सरांना फोन केला आणि ते सर म्हणे ARC उद्या पण कन्फर्म होऊ शकत नाही म्हणे. जर तर मग उद्याचा ते सुट्टी वाया गेली राव. या म्हणजे जर मला आता 4 वाजता निघलो असतो तर मी आत्याकडे पोचलो असतो. डझंट मॅटर, उद्या आपण निघून जाऊ. उद्या आपण नियर अबाउट संध्याकाळी 4 वाजता निघू नागपूरला, आत्याकडे राहू. देन मंडेला स्टार्ट करू. नियर अबाउट किती 2 सुट्टे झाल्या ना, शनिवार रविवारची सुट्टी आणि सोमवार 2 सुट्ट्या झाल्या ना, 2 सुट्ट्या झाल्या. आणि त्याच्यानंतर मला काही रेकॉर्ड वगैरे द्यायचे आहे, सगळं करायचं आहे. मी त्या लोणारीने खूप काही सांगितलं आहे का मला असं करायचं आहे तसं करायचं आहे. बट मला वाटलं का या ठीक आहे, आता पाहून घेऊ. तर आता मला पाहून घ्यायला लागेल वगैरे. हे जर ARC कन्फर्म झालं असतं ना तर मी फ्री झालो असतो यार. मग कसं ॲडमिशन कन्फर्म, देन ऑल ओके. ते ॲडमिशन कन्फर्म ना अजूनपर्यंत. मग ते सर म्हणान पुढल्या हप्त्यात येऊन जा म्हणान. तर मग मी का मग संडेला येईन या, आणि देन करून टाकीन ARC आणि देन चालला देईन. कारण नंतर तर काही पॉसिबल होऊ शकत नाही सुट्टी घेणं या. सो नाव इट्स रिअली फील्स लाईक दॅट वे का आता लॉरेन अँड हार्डी खतम झाला आहे आणि आता आपण शटडाऊन करायला पाहिजे, सुखरूप झोपायला पाहिजे आणि उद्याच्या प्रिपरेशनसाठी तयारी राहायला पाहिजे. या हॅपी डेज आर ओव्हर अँड राईट नाव यू आर गोइंग टू डू सम वर्क बेबी. येस, या क्विट करूशी नाही वाटत आर्टिफॅक्ट एपिसोड. वाजले किती, 11:30 वाजले आहे. आर्टिफॅक्ट एपिसोडला 38 मिनिट झाली आहे. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खूप काही हे होते, म्हणजे खूप काही सांगता येते, बोलता येते, खूप काही एलॉबरेट होते ना. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी हळूहळू ट्रेन होऊन राहिलो. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कशा प्रकारे हँडल आउट करायचं. सो या आय एम डुईंग दिस. तर मला वाटतं आता क्विट करायला पाहिजे. या आता 11:30 वाजले. मी दिवसभर थकून गाडी चालवली, तसं झोपायला पाहिजे, सकाळी उठायला पाहिजे, मग आपलं डेली रुटीन. डॅम इट काश मी हे दिवस पुन्हा वापस आणले असते. जर एक क्वेश्चन माझ्या माइंडमध्ये आहे, जर मी कोणते दिवस वापस आणले असते तर म्हणजे माझ्यापाशी पॉवर असते तर का मी गोईंग बॅक इन टाईम आणि ते मोमेंट पुन्हा एन्जॉय करायचे असन तर मी कोणते मोमेंट पुन्हा एन्जॉय करण्यासाठी रेडी राहीन. कोणते मोमेंट आहे तुझ्या लाईफमध्ये? वेल आजचा मोमेंट इज वन ऑफ द काइंड. याला मला पुन्हा बॅक इन टाईममध्ये जाऊन याला एन्जॉय करायचा आहे. बट अजून कोणता मोमेंट आहे? अजून आहे मोमेंट आहे तो मी एक मोमेंट नाही का मिस केला होता चंद्रपूरचा नाही, चंद्रपूरचा माहीत नाही, बट सीमा वगैरे आली होती, जो आमचा पहिला टूर होता आणि मी कॅन्सल केला बिकॉज ऑफ माझे
मोठे वडील आले होते आणि त्यांना बँकेत जाऊन जायचं काम होतं. एक स्टुपिडचं काम करायचं होतं आणि त्यासाठी मी माझा होल ट्रिप पोस्टपोन केली. तर मला ते पुन्हा हे करायचं, कारण त्या दिवशी त्यांनी खूप मस्त मस्त मोमेंट बनवले होते, म्हणजे चांगले मोमेंट शेअर केले होते. तर मला ते मोमेंट पुन्हा बॅक इन टाईममध्ये जाऊन पुन्हा एन्जॉय करायचे आहे. अजून कोणते आहे? अजून जर कोणते मोमेंट एन्जॉय करायचे म्हणलं ना, तर मी माझी कॉलेज लाईफ चूज करेन राव. 11वी-12वी जर मला बॅक इन टाईममध्ये जायचं आहे आणि 11वी-12वीला हे 2 वर्ष नाही का मला पुन्हा एन्जॉय करायचे आहे. ठीक आहे, याच्यासोबत मी पढाई वगैरे करून घेईन, बट यांच्यासोबत ही मोमेंट पण एन्जॉय करायची आहे. प्रियादरने बाकीचे म्हणजे कसे कॉलेज लाईफमध्ये जरी ते सोबत नसतात, जरी माझे फ्रेंड वगैरे नाही आहे, मी यांना फक्त लाईक करतो, बट कशा ना कशा एक प्रकारे लाईफमध्ये फ्लेवर येऊन जाते कॉलेज लाईफचा. तर हे मोमेंट मला पुन्हा एन्जॉय करायचे आहे. हाऊ अबाउट स्कूल? स्कूल इज नाईस, कारण तिथले पण मोमेंट चांगले आहे, बट काय एक प्रकारे रिस्ट्रिक्शन आहे प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे 11 वाजता स्कूलमध्ये जा, प्रार्थनेत उभे राहा, पिरियड करा, 1:30 वाजता सुट्टी होते, 1:30 वाजता जेवायला सुट्टी होते, देन 3 वाजता सुट्टी होते, नंतर एक 10 मिनिटाची पुन्हा सुट्टी होते 4:30 वाजता, देन मग 5 वाजता खतम, देन चलो. म्हणजे आमचं स्कूल कसं एक प्रकारे हे होतं, जसं आता मॉडर्न स्कूलमध्ये कसं हे असते, रोल नंबर वाईज, नेम वाईज बसवते. म्हणजे तिथे स्कूल लाईफ पण ॲज इट लुक्स लाईक अ कॉलेज लाईफ. बट आमच्या स्कूलमध्ये स्कूलसारखंच होतं. आमची स्कूल नव्हती, आमची शाळा होती. शाळा तुकडोजी महाराज विद्यालय वर्धा. भगवी टोपी अशी, आणि मुलीचं कॉर्नर एक साईडला, मुलांचं कॉर्नर एक साईडला. आम्ही मुलींसोबत बहुत कमी बोलायचो, पोट्ट्यासोबतच मस्त हँगआउट करायचो. बट हे मोमेंट कसे नाही एन्जॉय करायचे. आता मोमेंट कोणते एन्जॉय करायचे आहे? बॅक इन टाईम जर मी कॉलेज लाईफमध्ये जात असतो तर वेल, हा जस्ट एक प्रकारे क्वेश्चन आहे. जर तू बॅक इन टाईममध्ये जाऊन कोणता मोमेंट एन्जॉय करायचं म्हणलं तर हा एक प्रकारे क्वेश्चन आहे. बट लाईफ इज ऑल्सो अ सरप्राईज गिफ्ट. एक प्रकारे सरप्राईज गिफ्टसारखं असते लाईफ. उद्या काय होईन, पुढे काय होईन याची आपल्याला गॅरंटी नसते. आपण फक्त प्रिडिक्शन करू शकतो. मी उद्या नागपूरला जाईन आणि देन जॉब जॉईन करीन. ठीक आहे, आपण प्रिडिक्शन करू शकतो, राईट. बट लाईफ इज अ सरप्राईज गिफ्ट. हू नोज. आता मी जसं गेल्याबरोबरच मला तिथे पेमेंट भेटून जाईल. आजची किती 7 तारीख आहे, उद्याची 8, परवाला 9ला मी जॉईन होऊन राहिलो आहे, आणि माईट बी 9 तारखेलाच मला पेमेंट भेटून जाईल. सो इट इज सो नाईस, ग्रेट, बहुत चांगलं आहे. म्हणजे लाईफ इज लाईक अ सरप्राईज गिफ्ट. आणि अजून काय होईल हळूहळू 1-1.5 वर्षात आपल्याला कुठेतरी मुंबईचा कॉल येऊन जाईल किंवा फिल्म स्कूलची जॉईनिंग वगैरे येऊन जाईल. इट इज ऑल्सो सरप्रायझिंग फॉर यू. आपण प्रिडिक्शन करू शकतो. मला फिल्म मेकर बनायचं आहे, त्यामुळे आपण विचार करू शकतो का मला फिल्म मेकर बनायचं आहे, कसं बनायचं आहे आणि त्याला कशा प्रकारे रूप द्यायचं आहे हे पण आपण डिसाईड करू शकतो. बट इन द एंड सरप्राईज गिफ्ट वुड बी अ रिअली सरप्राईज. रिअली बहुत सरप्राईझिंग असते. लाईफचे जे सरप्राईझिंग मोमेंट असतात ना, बहुत सरप्राईझिंग असते. आपण इमॅजिन नाही करू शकत, बट इट इज सो सरप्राईझिंगली. त्यामुळे काय, मागे न बघता लाईफमध्ये बॅक इन टाईममध्ये न जाता ते मोमेंट पुन्हा एन्जॉय करण्यासाठी आपण एक प्रकारे क्वेश्चन आहे, आणि याला अशा प्रकारे सांगण्यासाठी हा एक प्रकारे शब्द आहे किंवा प्रश्न आहे. बट लाईफमध्ये पुढे खूप काही सरप्राईजेस आहे, आणि याला जीवन जगायचं आहे. चांगले वाईट मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येतातच, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवतात की तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे नाही. हू नोज, आय विल बी अ रिअली ग्रेट फिल्म मेकर. मला विश्वास आहे, बट ते लाईफ मी अजूनपर्यंत
एन्जॉय नाही केली आहे. आणि हेच एन्जॉयमेंट मला लाईफ पुन्हा देऊन राहिली आहे. तर वाया मग मी कशाला मागे जाऊन पाहू? मी पुढे जाईन. मी माझ्या करिअरचा विचार करीन. मी या सगळ्या गोष्टीचा विचार करीन जे जे आता लाईफ सरप्राईज होऊन राहिली आहे, सरप्राईज मला करत आहे. त्याच्यामुळे या आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली नाईस. कारण हे नाही का मला नाही का जगण्याची एक नवीन उमेद दाखवते. एक सॅडनेस पण दाखवते का आता लॉरेन अँड हार्डी खतम झाला बेटा. आता ते बातम्याची म्युझिक लागणार आहे टू नु 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 नु. बट एक प्रकारे सरप्राईज गिफ्टनी काही ना काहीतरी उद्याचे मोटिवेशन पण करून देत आहे. का उद्या इट्स रिअली सनराईज. यू शुड प्रॉब्ली वेट अँड वॉच. And sunrises would be really beautiful. Yes. Sunset is it's just going all those happy things, collect all those sun and then get down and moon is coming. But moon is also representing a party. Yeah, party तो शाम को ही होती है ना भाई. तो अरे घरी या बसताना म्हणजे फोन करा बसताना शाम को आएंगे खप खप संघटना. तो एक मैसेज. या झालं सांग बहुत बडबड केली. आता उद्या विशालला फोन करायचा आहे. उद्या तो नागपूरला जात असं त्याच्यासोबतच जाऊ. वाजले किती? 11:15. कॉल करू का? या दिस इज दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 521. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.